ती पैशाची ताकद या मतदारसंघाच्या लोकांवर चालणार नाही। निलेश राणेंना निवडून आणण्याआधी किरण सामंत त्यांना स्वतःच्या उमेदवारीसाठी काय प्रयत्न करावे लागतात आणि राणेंची किती लाचारी करावी लागते आणि हे निलेश राणेंना निवडून आणण्यासाठी हे म्हणण्यासाठी सुद्धा कोणाला तरी खुश करण्यासाठी हे म्हणावं लागतं, याचा अंदाज संपूर्ण मतदारसंघातील लोकांना आहे। मी किरण सामंतांना एवढंच सांगतो की ज्यांना तुम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार म्हणतायत ते 2 वेळा 2 लाख मतांनी पराभूत झाले आहेत। त्याचबरोबर एका वेळी तुम्ही त्यांचे प्रचार प्रमुख होता आणि तुमच्या रत्नागिरी असलेल्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा त्यांना 40,000चं मताधिक्य कमी होतं। 40,000चं मताधिक्य त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊतांना होतं आणि त्याचा अंदाज तुम्हाला आल्यानंतर तुम्ही शिवसेनेत आलात। त्याचबरोबर दुसरं की जी ताकद तुम्ही लावता म्हणताय ती ताकद म्हणजे पैशाची ताकद लावून तुम्ही कुडाळ मालवण मतदारसंघातल्या लोकांना विकत घेऊ इच्छिता की काय? खरं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर इथल्या लोकांनी निष्ठावंत म्हणून विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्ही जी ताकद म्हणताय ती पैशाची ताकद या मतदारसंघाच्या लोकांवर चालणार नाही, याची मला आणि या मतदारसंघातील लोकांना खात्री आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं असाल की नारायण राणेंना एकीकडे उमेदवारी मिळत नाही, ते केंद्रीय मंत्री आहेत म्हणून, केंद्रीय मंत्री असून सुद्धा नारायण राणेंना उमेदवारी मिळत नाही आणि दुसरीकडे निलेश राणेंना उमेदवारी मिळणार नाही भाजपची, हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे तिथे तुम्ही कोण कोण इच्छुक उमेदवार केले हे पण इथल्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे तुमच्या लोकसभेचं पहिलं बघा आणि नंतर विधानसभेचं आणि निलेश राणेंच्या मताधिक्याचं आपण नंतर बघूया आणि तेच हे तुमच्या या संदर्भातल्या सध्याच्या लोकसभेच्या वातावरणानंतर आपण याच विषयावर बोलू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।